एकंदरीत पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। खडकवासला धरणातून आता विसर्ग सुरू होणार आहे। खडकवासल्यातूून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाईल। नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सावध राहावा अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। नदीकाठ परिसरामध्ये ज्यांनी गाड्या किंवा जनावरं तिथे ठेवलेली आहेत त्यांनी ती काढून घ्यावीत असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पावसाचा जोर आता आणखी वाढत चाललेला आहे पुण्यामध्ये, नेमके काय सामान्य नागरिकांसाठी सूचना जारी केल्यात स्थानिक प्रशासनाने? पावसाचा जोर वाढतोय। काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पुणे आणि शहर आणि जिल्ह्यात ग्रामीण भागात धोधो पडतो आहे। आता 1 वाजताच्या ठोक्याला पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाणार आहे। त्यापूर्वी जी सतर्कतेची सूचना आहे ती या ठिकाणी केली जाते आहे। आपण पाहतोय की भोंगे जे आहेत, सायरन जे आहेत ते वाजवले जात आहेत आणि नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय, कारण अवघ्या काही क्षणात धरणातून पाणी जे आहे ते सोडलं जाणार आहे। 2000 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो केला जाईल। या हंगामातला हा पहिला विसर्ग आहे। पाऊस पडतोय आणि त्यानंतर पहिल्यांदाच हा विसर्ग जो आहे तो केला जातोय। त्यामुळे नदीला जो आहे तो प्रवाह येईल आणि पाणी जे आहे ते नदी प्रवाहातून जोरदार वाहील। नदीकाठी जी शहरांमध्ये वाहनं लावलेली असतात ती वाहनं देखील लोकांनी काढून घ्यावीत अशा पद्धतीच्या सूचना या खडकवासला धरण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। सोसाट्याचा वारा या सगळ्या परिसरात आणि पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचा आपण पाहतोय। या संपूर्ण परिसरात जो घाटमाथ्याचा परिसर आहे तिथे मुसळधार पाऊस झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून धरणात पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि धरणात पाण्याची पातळी वाढल्यानंतर त्या पाण्याचा जो विसर्ग जो आहे तो या ठिकाणी करणार असल्याचं विभागाकडून सांगितलं गेलं। आत्ताही जर आपण बघितलं असेल तर धरणातून काही प्रमाणात दारांच्या फटींमधून पाणी जे आहे ते बाहेर येताना आपण पाहतोय। वेगवेगळी जी दारं आहेत त्यातून काही प्रमाणात पाणी बाहेर येते, कारण धरण पातळी जी आहे, पाणी पातळी जी आहे ती वाढते आणि म्हणून धरण साठा जो आहे तो कमी व्हावा आणि जो येवा आहे तो वाढत असल्यामुळे आणखी त्याचा त्रास जो आहे तो लोकांना होऊ नये, अचानक पाणी सोडलं जाऊ नये त्याच्यासाठी हीची सगळी खबरदारी जी आहे ती खडकवासला धरण परिक्षेत्रात घेताना आपण बघतो आहोत। सायरन या ठिकाणी वाजायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। मुसळधार पाऊस देखील दुसरीकडे सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत। अवघ्या काही क्षणात 2000 क्युसेक इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो या सगळ्या खडकवासला धरणातल्या या दारांमधून होताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण जर बघितलं असेल तर हा खडकवासला जो धरणाचा परिसर आहे तिथून पुढे शहरात जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नदीकाठी ज्या लोकांची वस्ती आहे त्या लोकांच्या गाड्या, त्या लोकांची घरं या सगळ्या परिसरात पाणी जाऊ नये आणि तिथल्या लोकांनी आपली वाहनं जी आहेत ती बाजूला करावीत, योग्य ठिकाणी हलवावीत अशा पद्धतीच्या सूचना देखील यापूर्वी प्रशासनाकडून देण्यात आल्याचं आपण पाहिलं। आणि आता काही वेळात या धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाईल आणि या एकूणच वाढत्या पावसाचा जो परिणाम आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। आता देखील या सगळ्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू असल्याचा आपण पाहतोय। अगदी सोसाट्याचा वारा या सगळ्या भागात सुटलेला आहे आणि पाऊस देखील तितक्याच जोरानं मुसळधारपणे पडतोय। घाटमाथ्याच्या परिसरात मोठा पाऊस झाल्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे। या सगळ्या धरण क्षेत्राच्या परिसरात लोकांना देखील येण्यासाठी निर्बंध आणले गेलेले आहेत। कोणीही या परिसरात येऊ नये, गर्दी करू नये। पर्यटन स्थळ म्हणून लोक जेव्हा इकडे येण्याचा प्रयत्न करतात व अनुचित घटना घडू नयेत अशा पद्धतीचा जो प्रयत्न आहे तो देखील पोलिसांचा आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्याच्यामुळे पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या या ज्या सूचना आहेत त्याचं तंतोतंत पालन नागरिकांना करणं आवश्यक असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलांसाठी।